नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या संघर्ष योद्धा या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज आपण धुळे जिल्हा पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2024ची घेऊन आलो आहे आणि त्याचे आपण प्रश्न, जसं की आपला पॅटर्न आहे, प्रश्न उत्तर आपण घेणार आहे, ज्यामध्ये आपण गणित आणि रिझनिंगचे प्रश्न सोडून आपण मराठी आणि इतर सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करतो. तर आज कोण नवीन असेल आपल्या व्हिडिओमध्ये तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला ही महत्त्वाची माहिती तुमच्याकडून ही मिस होणार नाही आणि तुम्हाला याचे वेळोवेळी अपडेट मिळतील. तर मित्रांनो, जसे की आपला टार्गेट आहे, आपल्याला पोलीस भरतीच्या पेपरमध्ये 95+ मार्क मिळवायचेच आहेत आणि त्याच्यासाठी आपण काही महत्त्वाच्या प्रो टिप वगैरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करत असतो, तुम्हाला सांगत असतो कोणत्या प्रकारचे प्रश्न हे आपण केले पाहिजे जेणेकरून आपण ह्या 95+च्या कॅटेगरीमध्ये जाऊ. तर त्यासाठी जे महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि कोणत्या प्रकारचे प्रश्नाची आपल्याला तयारी करायची आहे, महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 80 ते 85% मुलं अशी आहेत जी 85-80 या कॅटेगरीमध्ये बसतात. पण जर पोलीस भरती व्हायचंच आहे तर आपल्याला 85 आणि 80 मार्क काढून काही फायदा नाही. तिथे 95+ हाच आपल्याला टार्गेट ठेवायचा असेल पेपरमध्ये, तरच आपण इथे या पोलीस भरतीच्या परीक्षेमध्ये किंवा आपल्याला पोलीस भरती व्हायचं आहे तर आपण इथे टिकू शकू. तर त्यासाठी जे महत्त्वाचे प्रो टिप्स आहेत, कोणत्या प्रकारची प्रश्नाची तयारी आपल्याला केली पाहिजे याची मी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देत असतो. तर कृपया मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पहा, व्हिडिओ स्किप करू नका आणि ज्या काही मी अधूनमधून टिप देतो त्यावर तुम्ही अभ्यास करा, त्या नोटिंग करून तुमच्या एका बुकमध्ये ठेवा. तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल तर एक नोटबुक घेऊन बसला तर तुम्हाला खूपच या व्हिडिओचा फायदा होईल, की जेणेकरून मी जे महत्त्वाचे प्रो टिप तुम्हाला देईन, कोणत्या प्रकारचे प्रश्न आपल्याला तयारी केलेली पाहिजे, मागील काही वर्षांचा मी अभ्यास करून ज्यातून महत्त्वाचे प्रश्न जे मी काढून ठेवलेत आणि तेच प्रश्न जे मुलांचे चुकले जातात आणि त्यामध्ये मुलांचा स्कोर कमी होतो. तर ह्या प्रश्नांची तयारी आपण कशी करायची हे मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला गाईड करणार आहे. तर कृपया मित्रांनो, व्हिडिओ पाहताना वही आणि पेन घेऊन बसा, जेणेकरून तुम्हाला जे प्रश्न रेग्युलर मुलांचे चुकले जातात त्यावर आपण तयारी केली तर आपण ह्या 95+च्या कॅटेगरीमध्ये 100% पोहोचणारच आहोत. तर ती आपण तयारी सुरू करूया. तर चालू करूया मित्रांनो, धुळे जिल्हा पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2024. पहिला प्रश्न आहे, कोणत्या अभिनेत्याला महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला? तर कोणत्या अभिनेत्याला महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला? तर आतापर्यंत अशोक सराफ यांना गेल्या वर्षीचा प्रश्न असल्यामुळे यामध्ये मी ऑप्शन दिले नाहीत, पण ऑप्शन होते नाना पाटेकर, काशीनाथ घाणेकर, अशोक सराफ आणि मकरंद अनासपुरे. तर त्यापैकी अशोक सराफ यांना 2024चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला आहे. पुढचा प्रश्न आहे, नॅशनल रोड सेफ्टी पंधरवडा 2024 ची थीम काय आहे? तर मित्रांनो, हा पण प्रश्न बऱ्यापैकी मुलांचा चुकलेला होता, तर यावर आपल्याला तयारी करायची आहे. 2024ची जी थीम आहे ती लक्षात ठेवून 2025ची जी काही थीम आता तयार झाली असेल त्याची पण आपल्याला माहिती आपल्याजवळ ठेवायची आहे. तर 2024चा प्रश्न असल्यामुळे याची थीम होती बी अ रोड सेफ्टी हिरो. बी अ रोड सेफ्टी हिरो ही या थीमची या पंधरवड्याची थीम होती 2024च्या. पुढचा प्रश्न आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणाची नियुक्ती पंतप्रधानांचे प्रिन्सिपल सेक्रेटरी म्हणून केली होती? तर पंतप्रधानांचे प्रिन्सिपल सेक्रेटरी म्हणून डॉक्टर PK मिश्रा यांची नियुक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. पुढचा प्रश्न आहे, दिव्यांग मंत्रालयाची स्थापना करणारे पहिले राज्य कोणते? तर महाराष्ट्र हे दिव्यांग मंत्रालयाची स्थापना करणारे पहिले राज्य ठरले आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या बँकेचे राष्ट्रीयकरण होऊन भारतीय स्टेट बँकेमध्ये रूपांतर झालेले? हा प्रश्न सुद्धा बऱ्याच मुलांचा चुकलेला. तर इम्पेरियल बँकेचे राष्ट्रीयकरण होऊन भारतीय स्टेट बँकेमध्ये त्याचे रूपांतर झाले होते. तर हे अशा प्रकारचे जर बँकेचे राष्ट्रीयकरण होऊन सध्या तुम्ही याची माहिती काढा. जर माझ्याकडे आली तर मी यावर व्हिडिओ पुन्हा एकदा बनवणारच आहे. तर ह्या माहिती तुमच्याकडे असली पाहिजे आणि याच्यावर अभ्यास तुमचा झाला पाहिजे. तर ते इम्पेरियल बँक 2024ला याचे राष्ट्रीयकरण होऊन स्टेट बँकेमध्ये याचे रूपांतर झाले होते. पुढचा प्रश्न आहे,
सुरजागड खोदकाम कोणत्या जिल्ह्यात सॉरी सुरजागड हे खाणकाम आहे, खोदकाम नाही ते. मी ते चुकीची दुरुस्ती करतो. सुरजागड खाणकाम कोणत्या जिल्ह्यात आहे, तर गडचिरोली जिल्ह्यात सुरजागड हे खाणकाम आहे. पुढचा प्रश्न आहे, हायड्रोफोबिया जलद्वेष हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे? हायड्रोफोबिया कधी होतो किंवा जलद्वेष म्हणजे पाण्यापासून लोकांना भीती कधी वाटते? जर त्या व्यक्तीला रेबीज झाला असेल, कुत्रा चावला आणि रेबीजचे विषाणू त्या व्यक्तीच्या शरीरात गेले आणि जे काय रेबीजची लस आहे ती त्या व्यक्तीने घेतली नाही तर त्याला रेबीज होतो आणि रेबीज झाला की हायड्रोफोबिया त्या व्यक्तीला होतो. तर हायड्रोफोबियाला मराठीत जलद्वेष असे सुद्धा म्हणतात. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, श्रीमती रक्षा खडसे खासदार यांना केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्रीपद देण्यात आले, तर कोणते राज्यमंत्री पद श्रीमती रक्षा खडसे यांना देण्यात आले? तर ते राज्यमंत्री पद होते युथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स. तर मित्रांनो, धुळे जिल्ह्याची ही प्रश्नपत्रिका आहे, त्यामुळे धुळे जिल्ह्यातली खासदार, धुळे जिल्ह्यातले आमदार यांना कोणती पद दिली, त्यांच्याकडे कोणते राज्यमंत्रीपद आहे किंवा त्यांच्याकडे कोणते कॅबिनेट मंत्रीपद आहे, तर याची थोडक्यात माहिती आपल्याला पाहिजे. तर तुम्ही ज्या जिल्ह्याला फॉर्म भरतात त्या जिल्ह्याची आपल्याला बेसिक माहिती पाहिजे, जसे की तिथले खासदार कोण आहेत, जिथे तिथे आमदार कोण आहेत आणि त्या आमदार खासदारांकडे कोणती मंत्रीपद आहेत, ते कोणत्या विधानसभेतून किंवा कोणत्या लोकसभेतून खासदार आहेत, त्या लोकसभेचं नाव, त्या विधानसभेचं नाव आणि त्या विधानसभेचे किती क्षेत्र आहेत त्या जिल्ह्यामध्ये. तर ह्या बेसिक माहिती मित्रांनो नोट करून ठेवा. तुम्ही ज्या जिल्ह्याला फॉर्म भरला आहे त्याबद्दल याची माहिती तुम्हाला 100% आलीच पाहिजे. तर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, धुळे जिल्ह्यात किती विधानसभा क्षेत्र येतात? तर धुळे जिल्ह्यात 5 विधानसभा क्षेत्र येतात. ते हे पण महत्वाचं आहे. प्रत्येक जिल्ह्यात तुम्ही ज्या जिल्ह्यात फॉर्म भरलाय त्याबद्दल तुम्ही तिथल्या विधानसभा क्षेत्रांची माहिती सुद्धा यापुढे काढून ठेवा, जेणेकरून ती एक तुम्ही वही बनवली तर त्यामध्ये जर तुम्ही महत्वाची नोटिंग केली तर त्या नोटिंग तुम्ही जर रेग्युलर वाचनामध्ये तुमच्या असेल तर हे प्रश्न तुमच्याकडून कधीच मिस होणार नाहीत आणि याची उत्तरं तुम्हाला बरोबरच येतील. पुढचा प्रश्न आहे, आदिवासीकरणासाठी कार्य करणारे जनार्दन महाराज वळवी यांचे जन्मस्थान कोठे आहे? तर हा सुद्धा धुळे जिल्ह्यातला प्रश्न आहे. तर मुंदलवड इथे जनार्दन महाराज वळवी यांचे जन्मस्थान आहे. पुढचा प्रश्न आहे, दहशतवाद आणि त्यासंबंधी गुन्ह्याचा तपास करण्यासाठी भारतात खालीलपैकी कोणत्या यंत्रणेची स्थापना करण्यात आली आहे? तर दहशतवादासाठी आपल्याकडे NIA हे दहशतवाद नियंत्रणासाठी किंवा त्याचा तपास करण्यासाठी, त्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी NIA यंत्रणा भारतामध्ये काम करते. तर NIAचा फुल फॉर्म आहे नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी. NIA म्हणजे नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी. पुढचा प्रश्न आहे, रक्त व त्याच्या दोषातील अभ्यास करण्यासाठी कोणती यंत्रणा आहे? तर त्यासाठी रक्त व त्याच्या दोषातील अभ्यास करण्यासाठी ज्याचा अभ्यास केला जातो त्याला काय म्हणतात? तर त्या विषयाला हेमेटॉलॉजी असे म्हणतात. त्याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो हेमेटॉलॉजी. पुढचा प्रश्न आहे, कच्ची फळे पिकवण्यासाठी याचा उपयोग करतात. तर हे महत्वाचं आहे, कारण का धुळे जिल्ह्यामध्ये केळ्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात केले जाते, धुळे आणि जळगाव या ठिकाणी. तर ही कच्ची केळी पिकवण्यासाठी इथिलीन या रसायनाचा वापर करून ही कच्ची केळी पिकवली जातात. त्यामुळे हा प्रश्न इथे विचारला गेलेला आहे. तर अशा बारीक गोष्टी तुम्हाला जर माहिती असतील तर मित्रांनो 95+ हमखास तुम्हाला मार्क मिळणारच. पुढचा प्रश्न आहे, यातील कोण जिल्हा नियोजन व जिल्हा मंडळाचे अध्यक्ष असतात? तर खाली आपल्याला 4 ऑप्शन दिलेत. याचं जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी, CEO आणि BDO. CEO आणि ऑप्शन आहे इथे BDO.
तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो जिल्ह्याचे पालकमंत्री. जिल्ह्याचे पालकमंत्री हे जिल्हा नियोजन व जिल्हा मंडळाचे अध्यक्ष असतात. खालीलपैकी महाराष्ट्र राज्य फुलपाखरू कोणते आहे? तर खाली हा ब्ल्यू मॉर्मॉन नावाचे महाराष्ट्र राज्याचे फुलपाखरू आहे. आपण राज्य फुलपाखरू ज्याला म्हणतो, तर महाराष्ट्र राज्याचे ब्ल्यू मॉर्मॉन म्हणून फुलपाखरू आहे. एक माझं महाराष्ट्राचं भूगोल म्हणून मी एक व्हिडिओ कव्हर केला आहे आपल्या चॅनलवर. तर त्यामध्ये मी हे महत्त्वाचे महाराष्ट्राची चिन्ह घेतलेली आहेत, जेणेकरून महाराष्ट्राचं राज्य फूल, महाराष्ट्राचं राज्य फळ, महाराष्ट्राचा राज्य वृक्ष, महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू. तर एक माझी ती व्हिडिओ आहे, ती जाऊन बघितला तरी तुम्हाला याची पूर्ण माहिती येईल. असे प्रश्न तुमचे सुटून जातील. आणि दुसरी गोष्ट, एक शॉर्ट्स व्हिडिओ बनवली आहे मी, तर ती शॉर्ट्स पण तुम्ही जाऊन बघा. त्यामध्ये सुद्धा तुम्हाला या अशा गोष्टी ज्या वन लाईनर आहेत त्या तुमच्या क्लिअर होतील. तर इथे ऑप्शन द्यायची गरज नाही मित्रांनो. खालीलपैकी महाराष्ट्र राज्याचे फुलपाखरू कोणते? तर ब्ल्यू मॉर्मॉन हे एकच आहे, एकमेव असं महाराष्ट्राचं राज्य फुलपाखरू म्हणून घोषित केलेलं आहे. आणि राज्य फुलपाखरू घोषित करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. महाराष्ट्राच्या आधी कोणत्याच राज्याने राज्य फुलपाखरू म्हणून घोषित केले नव्हते, तर प्रथम आहे महाराष्ट्र. पुढचा प्रश्न आहे, ओणम हा सण प्रामुख्याने कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? तर केरळ राज्याचा हा प्रमुख सण आहे ओणम. हा केरळ राज्यामध्ये प्रामुख्याने साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे, प्रार्थना समाजाची स्थापना 1867 रोजी कोणी केली? तर आत्माराम पांडुरंग यांनी प्रार्थना समाजाची स्थापना 1867 मध्ये 1867 आहे इथे 1867 मध्ये केली. पुढचा प्रश्न आहे, AU ही रासायनिक संज्ञा कोणाची आहे? तर मागे एक मी पेपर घेतलेला, त्यामध्ये AG बाबत विचारलं होतं. तर AU, आता हे इथे AU म्हणून तुम्हाला मित्रांनो रासायनिक संज्ञा सुद्धा पाठ पाहिजेत. हे पण प्रश्न आपले चुकले नाही पाहिजेत. तर AU ही रासायनिक संज्ञा सोने या धातूची आहे. आणि A आणि G ही चांदीची आहे. चांदीची पण लक्षात ठेवा, चांदीची A आणि G आहे आणि सोन्याची AU ही आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतातील राज्यघटना कधी स्वीकारण्यात आली? तर इथे बरीच मुलं कन्फ्यूज होतात. भारताची राज्यघटना ही 26 नोव्हेंबर 1949 ला स्वीकारण्यात आली आणि ती 26 जानेवारी 1950 पासून अंमलात करण्यात आली. म्हणून 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून भारतामध्ये आपण साजरा करतो आणि 26 नोव्हेंबर 1949 ही स्वीकारण्यात आली आहे. त्याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो 26 नोव्हेंबर 1949. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार, महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार म्हणून कोणाला ओळखतात? तर संत नामदेव यांची कीर्तनं बरीच छान आहेत आणि भरपूर फेमस होते हे संत नामदेव, म्हणून त्यांना महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार म्हणून ओळखले जाते. लेट मी से इट नाव, लेट मी से इट नाव या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर हे इथे इंग्लिशमध्ये लिहायला होतं, पण ठीक आहे. लेट मी से इट नाव या पुस्तकाचे लेखक राकेश मारिया, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त तसेच महाराष्ट्राचे माजी पोलीस संचालक राकेश मारिया हे लेट मी से इट नाव या पुस्तकाचे लेखक आहेत. खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखायची आपल्याला. खालीलपैकी अयोग्य जोडी ही ओळखायची आहे. तर आपल्याला 4 जोड्या दिल्या, त्यातली अयोग्य ओळखायची. बिटकॉइन, क्रिप्टोकरन्सी, हार्ड डिस्क, स्टोरेज डिव्हाइस, रॅम, तात्पुरती मेमरी आणि जावा हॅकिंग प्रणाली. तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो जावा हॅकिंग प्रणाली, कारण का ही अयोग्य जोडी आहे. बिटकॉइन म्हणजेच ही क्रिप्टोकरन्सीमध्ये बिटकॉइन हा प्रकार येतो, तर बिटकॉइन ही क्रिप्टोकरन्सीचं उदाहरण आहे. हार्ड डिस्क म्हणजेच स्टोरेज डिव्हाइस, जर कम्प्युटरमध्ये किंवा मोबाईलमध्ये जी हार्ड डिस्क असते त्याला आपण स्टोरेज डिव्हाइसच म्हणतो. आणि रॅम म्हणजे ही तात्पुरती मेमरी, जसं कम्प्युटरमध्ये जी रॅम असते RAM, रीड रँडम ॲक्सेसरी मेमरी, म्हणजे याचा फुल फॉर्म होतो रॅम, रँडम ॲक्सेसरी मेमरी म्हणजे तात्पुरती संगणकाची स्मृती होते. आणि जावा ही हॅकिंग प्रणाली नाही, तर जावा एक सॉफ्टवेअर आहे, त्यामुळे हे चुकीची जोडी आहे. जावा हॅकिंग प्रणाली नाही आहे. त्याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो जावा हॅकिंग प्रणाली. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी योग्य जोडी, आता मगाशी अयोग्य विचारले, आता योग्य जोडी ओळखायची, म्हणजे एक योग्य असणार आणि 3 अयोग्य असणार. तर पहिला ऑप्शन आहे द प्रॉब्लेम ऑफ प्रोफी डॉक्टर BR आंबेडकर,
गुलामगिरी साने गुरुजी, माझी जन्मठेप गोविंद रानडे आणि डिस्कवरी ऑफ इंडिया गोपाळ गणेश आगरकर. तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे दी प्रॉब्लेम ऑफ रुफी डॉक्टर बी आर आंबेडकर. कारण का दी प्रॉब्लेम ऑफ रुफी या पुस्तकाचे लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. गुलामगिरीचे लेखक आपले महात्मा फुले आहेत. माझी जन्मठेप यांचे लेखक स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत. आणि डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक आपले पंडित जवाहरलाल नेहरू, पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे आहेत. तर त्यामुळे ही तिन्ही चुकीची उत्तर आहेत आणि हे बरोबर उत्तर आहे. त्याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो डॉक्टर बी आर आंबेडकर. पुढचा प्रश्न आहे. आता मराठी ग्रामरचे प्रश्न इथून चालू होतील. कपाट या शब्दाचे लिंग ओळखा. तर कपाट म्हणजे ते कपाट, तर ते म्हणजे काय, नपुसकलिंग. म्हणजे याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो नपुसकलिंग. पुढचा प्रश्न आहे. कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखाय. तर खाली आपल्याला समानार्थी शब्द दिलेत, मधुप, स्वरूप, केशव आणि राजीव. तर कमळ म्हणजे राजीव, कमळ म्हणजे राजीव. तर पुढचा प्रश्न आहे. मध गोड असतो, अधोरेखित शब्दाचे विशेषण ओळखा. मध गोड असतो, तर गोड हा शब्दाला अधोरेखित केलंय. म्हणजे गोड हे काय, मधाबद्दल गुण सांगितलाय. मधाचा गुण कसा असतो, तो गोड असतो, म्हणून इथे गुणविशेषण झालं. मध हे गोड असते, त्यामुळे हे विशेषण झाले गुणविशेषण. पुढचा प्रश्न आहे. रमेश आंबा खात असे, वाक्याचा काळ ओळखायचा आहे. तर काळ ओळखणं खूप सोपं आहे मित्रांनो. रमेश आंबा खात असे म्हणजे खात असे म्हणजे तो यापूर्वी खात असे, पण ते असे असल्यामुळे तो रेग्युलर ती गोष्ट करायचा, रोज आंबा खायचा. म्हणून रीती, जी गोष्ट रेग्युलर होते किंवा रोज होते तिथे रीती हा शब्द लागतो. आणि मग तो भूतकाळ, भूतकाळात तो रोज खात होता, म्हणून रीती भूतकाळ. म्हणून याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो रीती भूतकाळ. तुम्हाला जर काळावर एक सेपरेट व्हिडिओ पाहिजे असेल तर मित्रांनो मला तुम्ही त्याची कमेंट करा. मी तुमच्यासाठी एक काळावर एकदम सोप्या ट्रिक्स घेऊन येईन आणि तुम्हाला सांगेन की काळ कसे ओळखायचे. माझ्याकडे काळ ओळखण्याचे खूप सोप्या टिप्स आहेत, त्या मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करतो, पण तुम्ही मला तशी कमेंट करा. पुढचा प्रश्न मित्रांनो. हत्ती या शब्दाचे अनेक वचन सांगा. तर हत्ती या शब्दाचे अनेक वचन आहे हत्तीच. आपण हत्ती एक असं हत्ती असेल तरी हत्तीच बोलतो आणि अनेक हत्ती असेल तरी आपण हत्तीच म्हणतो. त्यामुळे बरोबर उत्तर मित्रांनो हत्ती. दाट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. तर दाट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द विरळ. आपण बोलतो ना घनदाट जंगल आहे, तर दाट, भरपूर दाट असं जंगल आहे, दाट अशी झाडे आहे. तर दाट म्हणजे तिथे भरपूर असे झाडे आहेत किंवा भरपूर असं गवत आहे, तर दाट. आणि विरळ म्हणजे खूप कमी आहे, कमी. त्याचा दाटचा विरुद्धार्थी शब्द झाला विरळ. पुढचा प्रश्न आहे. डोंगर पोखरून उंदीर काढणे या म्हणीचा अर्थ सांगा. तर याचं सर्वांनाच माहिती असेल हे प्रश्न. असे प्रश्न चुकले नाही पाहिजे मित्रांनो, कारण का हे रेग्युलर आपल्या बोलण्यातल्या वापरातल्या म्हणी आहेत. आपण सुद्धा हे कधीतरी कोणासाठी तरी वापरलीच असेल ही म्हण. त्याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो खूप कष्ट करूनही थोडे फळ मिळणे. खूप कष्ट करूनही थोडे फळ मिळणे म्हणजेच डोंगर पोखरून उंदीर काढणे. पुढचा प्रश्न आहे. जहाज पिस्तूल हे शब्द कोणत्या भाषेतून आलेत. तर जहाज पिस्तूल हे शब्द पोर्तुगीज भाषेतून आलेत मित्रांनो. ह्यासाठी काहीच ऑप्शन नाही, तुम्हाला हे शब्द पाठच करावे लागतील. कोणती, कानडी भाषा, पोर्तुगीज भाषा, परत जे वेगवेगळ्या भाषेतून मराठी शब्द आलेत त्याचे ते तुम्हाला शब्द पाठच करावे लागतील. त्याचे मार्क आपल्याकडून सुटलेच नाही पाहिजे. पुढचा प्रश्न आहे. मित्रांनो या शब्दात असणारी विभक्ती कोणती. तर मित्रांनो या शब्दाला अधोरेखित आहे. मित्रांनो म्हणजे हाक मारणे ही प्रथमा, द्वितीय, चतुर्थी संबोधन. तर संबोधन या विभक्तीमध्ये हाक मारणे येतं, त्यामुळे आपण इथे मित्रांनो म्हणजे हाक मारतोय किंवा संबोध करतोय, तर तिथे संबोधन ही विभक्ती होते. नो हा प्रत्यय लागलाय मित्रांनो, म्हणून इथे प्रथमा, द्वितीय, तृतीय, चतुर्थी कोणतीच विभक्ती होत नाही, तर संबोधन ही विभक्ती होते. पुढचा प्रश्न आहे. पाठीमागून जन्माला आलेला खालीलपैकी कोणता शब्द. पाठीमागून जन्माला आलेला म्हणजेच अनुज. अग्रज म्हणजे आधी जन्मलेला आणि अनुज म्हणजे पाठीमागून जन्माला आलेला, त्यामुळे याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो अनुज. आहारी जाणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. आहारी जाणे म्हणजे पूर्ण ताब्यात जाणे. एखाद्याच्या आपण पूर्ण ताब्यात गेलो की त्याला काय बोलतात की हा या व्यक्तीच्या आहारी गेला आहे. पुढचा प्रश्न आहे. पोलिसांनी आरोपीला पळत जाऊन पकडले. वाक्यातील कर्ता कोण आहे. तर वाक्यातील आपल्याला इथे कर्ता ओळखायचं आहे.
तर वाक्यातील इथे कर्ता ओळखायचा आहे. तर मित्रांनो एक सोपी ट्रिक सांगतो तुम्हाला कर्ता ओळखण्याची. यातलं आपल्याला पहिलं क्रियापद ओळखता आलं पाहिजे. तर क्रियापद आहे कोण आहे, सॉरी, इथे क्रियापद आहे पकडले. पोलिसांनी आरोपीला पळत जाऊन पकडले. तर पकडलेचा मूळ धातू काढायचा. म्हणजे पकडलेचा मूळ धातू काय आहे? पकड. पकड. तर पकड या मूळ धातूला नारा कोण नी जर प्रश्न विचारला, पकडणारा कोण, तर आपल्याला कर्ता याचं सापडणार. तर पकडणारा कोण? तर पोलीस. आरोपीला पकडणारा कोण? तर पोलीस. मग पोलीस काय झाला? कर्ता. एवढं सोपं उत्तर आहे मित्रांनो, पोलीस. यावर जर तुम्हाला व्हिडिओ हवी असेल मराठी ग्रामरची, तर यावर सुद्धा कर्ता ओळखणे, कर्म ओळखणे एकदम सोपे ट्रिक्स आहे आपल्याकडे. यावर पण मी व्हिडिओ बनवून तुम्हाला देईन, पण तशी मला कमेंट करा खाली. पुढचा प्रश्न आहे, खालील शब्द समूहात न बसणारा शब्द ओळखा. शब्द समूहात न बसणारा शब्द ओळखायचा. तर विहंग, खग, विहग, अही. तर विहंग, खग, विहग म्हणजेच पक्षी आणि अही म्हणजे नाग, त्यामुळे अही हा वेगळा शब्द आहे, म्हणून याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो अही. पुढचा प्रश्न आहे, दिवाकर, मार्तंड, प्रभाकर ही सर्व कोणाची नावे आहेत? दिवाकर, मार्तंड आणि प्रभाकर. दिवाकर, मार्तंड आणि प्रभाकर ही सूर्याची नावे आहेत. तर मित्रांनो हे लक्षात ठेवा, दिवाकर, मार्तंड आणि प्रभाकर ही सूर्याची नावं आहेत. तसेच दिनकर पण, यामध्ये एक दिनकर सुद्धा सूर्याचंच नाव आहे. पुढचा प्रश्न आहे, वा आनंदाची बातमी आहे, यातील वा या शब्दाची जात ओळखा. तर एकदम सोपं आहे. वा इथे केवल प्रयोगी अव्यय वापरले म्हणून केवल प्रयोगी चिन्ह असल्यामुळे हे केवल प्रयोगी अव्यय आहे. खूप सोपं आहे ओळखणं हे. पुढचा प्रश्न आहे, जर तू आलास तर मी येईल. या वाक्यातील जर तर हे कोणते अव्यय, कोणत्या प्रकारचे उभयन्वयी अव्यय आहे? तर जर आणि तर. जेव्हा जर आणि तर इथे वापरले जाते तेव्हा तिथे संकेत दिला जातो वाक्यामध्ये, की एक प्रकारचा संकेत दिला जातो, तेव्हा ते संकेतबोधक उभयन्वयी अव्यय होते. जर तू आलास तरच मी येईल हा त्यांनी संकेत दिलाय. जर तू आलास तरच मी येईल म्हणजे इथे संकेत दिलाय, म्हणून इथे संकेतबोधक उभयन्वयी अव्यय हा प्रकार होतो. पुढचा प्रश्न आहे, इथे टायपिंग मिस्टेक झाली. नाही, प्रथमच. हा प्रथमच आहे, बरोबर आहे, काय प्रॉब्लेम नाही. ते प्रथम आहे कोणते विशेषण आहे, म्हणजे हे प्रथम हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे एवढंच आपल्याला ओळखायचं आहे. तर प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ, पाचवा, सहावा हे जे आहे ना, हे क्रमवाचक. आपण क्रम सांगते, हा प्रथम आहे, हा दुसरा आहे, हा तिसरा आहे, हा चौथा आहे, त्यामुळे हे क्रमवाचक विशेषण इथे होतं, म्हणून याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो क्रमवाचक विशेषण होतं. अनिश्चित संख्या विशेषण म्हणजे काही, सगळे, जिथे आपण निश्चित सांगू शकत नाही असं हे अनिश्चित संख्या विशेषण होतं. आणि आवृत्तीवाचक म्हणजे 2-2, 3-3, 4-4. आपण बोलतो 2-2 लोकांचा गट करा, 3-3 लोकांचा गट करा, 4-4 लोकांचा, तर तिथे आवृत्तीवाचक होतं. पण क्रमवाचक प्रथम, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ असं इथे क्रमवाचक विशेषण, म्हणून याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो क्रमवाचक विशेषण. प्रथम हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? तर क्रमवाचक विशेषण. आता पुढे काय, अतिशय तापट माणूस या शब्द समूहासाठी एक शब्द. तर खूप सोपं आहे. तापट माणूस म्हणजे आपण 11वा अवतार, 11वा रुद्र बोलतो, किंवा रुद्र अवतार म्हणजे पण तापट माणूस. काळीचा नारद म्हणजे भांडणं लावणारा, इथून तिथे चाड्या करणारा काळीचा नारद. कुंभकर्ण म्हणजे खूप झोपाळू व्यक्ती असेल तर आपण त्याला कुंभकर्ण असे म्हणतो. तर अतिशय तापट माणूस याचा अर्थ काय होतो? 11वा रुद्र. तर मित्रांनो पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे, प, श, स याला कोणते वर्ण म्हणतात? प, श, स्व हे कोणत्या प्रकारचे वर्ण आहेत? तर प, श आणि स ही उष्मे आहेत. उष्मे आहेत. याचा चार्ट जर तुमच्याकडे असेल तर हा चार्ट सुद्धा पाठ करून ठेवा. प, श, स ही उष्मे आहेत. तर त्या मित्रांनो इथेच आपली
धुळे जिल्ह्याची प्रश्नपत्रिका संपली आहे. तर धुळे जिल्ह्यातील इथे 5 ते 6 प्रश्न जे पडलेले, ते जी धुळे जिल्ह्यातील मुले आहेत त्यांना त्याची उत्तरं येऊ शकतात. परंतु जे बाहेरच्या जिल्ह्यातनं धुळे जिल्ह्यात फॉर्म भरलेत त्यांनीही अशा प्रकारचे प्रश्न आपण ज्या जिल्ह्याला फॉर्म भरतोय त्या जिल्ह्याच्या बाबत आपण आता सध्या बेसिक माहिती तर घेणे गरजेचं आहे, पण त्याच्यामध्ये तुम्हाला ॲडव्हान्स माहिती जसं की ती कोणते केमिकल वापरलं जातं. कारण का धुळे जिल्ह्यामध्ये, धुळे आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये बऱ्यापैकी केळ्याची शेती केली जाते आणि केळे पिकवण्यासाठी ते एक प्रकारचं रसायन वापरलं जातं. तर अशा बेसिक गोष्टी जर तुमच्याकडे याच्या अशा ॲडव्हान्स गोष्टी जर तुमच्याकडे माहिती असेल तर मित्रांनो तुम्ही 100% 95+ ह्या कॅटेगरीमध्ये बसणार म्हणजे बसणारच आहे. कारण का बाकीचे प्रश्न बघितले आपण किती सोपे होते. जो रेग्युलर अभ्यास करणारा विद्यार्थी आहे त्यांना हे प्रश्न सुटणारच आहेत. यांचे हे प्रश्न 80 प्रश्न असे असतात पोलीस भरतीच्या पेपरमध्ये की जे प्रत्येकाला येतात. जो अभ्यास करणारा व्यक्ती आहे त्याला प्रत्येकाला हे प्रश्न येतातच. पण पुढचे जे 15 असतात म्हणजे आपल्याला जे 95 मार्क पाडण्यासाठी 80च्या पुढे जे 15 प्रश्न सोडवावे लागतात, तर त्याचा आपल्याला बारकाईनं अभ्यास करायचा आहे. कारण का तुम्ही आता एवढे महिने झाले अभ्यास करताय, त्यामुळे मला तर कोणतीच शंका नाही आहे की तुमच्याकडून हे 80 मार्क चुकतील. हे 80 मार्क चुकायलाच नाही पाहिजे आणि जे 15 मार्क आपले चुकतात त्यावर सध्या आपण फोकस करणार आहे आणि आपली तयारी ही 95+ या मार्कांचीच असणार आहे. तर मित्रांनो, ही झाली आज धुळे पोलीस भरती 2024ची प्रश्नपत्रिका. तर अशा आपण पुढच्या जिल्ह्यांच्या पण प्रश्नपत्रिका घेणार आहे, 2023च्या पण प्रश्नपत्रिका घेणार आहे. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जे डिस्क्रिप्शन दिले त्यामध्ये पण मी जे व्हिडिओ टाकलेत त्यासुद्धा बघा, त्यासुद्धा महत्त्वाचे व्हिडिओ आहेत. आणि चॅनलला आपण शॉर्ट्स व्हिडिओ पण टाकलेले आहेत. तर शॉर्ट्स व्हिडिओमध्ये तुम्हाला वन लाईनर बऱ्यापैकी माहिती मिळणार आहे. तर त्यामुळे त्या शॉर्ट्स पण तुम्ही बघा. तर मित्रांनो, ही व्हिडिओ इथेच थांबवतो. तोपर्यंत सर्वांना जय हिंद.